नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी आणि यश हे दोघंही नवीन नवीन प्रयत्न करत आहेत माचा राग घालवण्यासाठी. त्यासाठी जे करता येईल त्यांचे प्रयत्न चालू आहेत. माला आता यशने प्रत्येक ठिकाणी सॉरी मा असं म्हणत आणि त्याचबरोबर चाफ्याची फुलं देत तिला चिठ्ठी लिहिलेली असते आणि यश वाट बघत बसलेला असतो. तेवढ्यात माने सगळ्या चिठ्ठ्या गोळा केलेल्या असतात आणि मा या यशच्या रूममध्ये आलेल्या असतात. तेव्हा मात्र यश माकडे पाहतो आणि मा तिथे येतात आणि त्या चिठ्ठ्या यशच्या पुढे टाकतात आणि त्याला सांगू लागतात की हे बघ, हे जे काही तुझे पराक्रम आहेत ना, हे बंद कर, हे नको करूस तू, त्याचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत मा यशला बोलत असतात. तेवढ्यातच तिथं कावेरी आलेली असते आणि कावेरी पाठोपाठ आलेली असते ती म्हणजे यामीही तिथं आलेली असते आणि यामीचे वेगळेच नखरे सुरू झालेले असतात. तिला जे वाटेल त्या पद्धतीनं ती बोलत असते, चुकीच्या पद्धतीनं वागत असते आणि त्याचबरोबर मा आणि यश यांच्या नात्यामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. तेव्हा इकडे यामी येते आणि ते पाहू लागते. तेव्हा मात्र इकडे यामी आता डायरेक्ट बोलायला सुरुवात करते. तुला कळत नाही आहे का गं? म्हणजे तू किती दिवस उदयदादाबरोबर संसार केलाय ना, हा मला प्रश्न पडलेला आहे. नक्की तू उदयदादाबरोबरच संसार केलाय ना? हे सगळं बोलत ती आपल्याला म्हणत असते की काहीही झालं तरीही यामीचं असं म्हणणं आहे. यामी म्हणत आहे की हे बघ कसं आहे यश, तुलाही माहिती आहे. आणि मग ती कावेरीकडे येते आणि कावेरीला बोलू लागते, तुला उदयदादांनी सांगितलं नाही आहे का आमच्या घरातल्या लोकांबद्दल? म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांची मनं कशी आहेत, कोण कशा पद्धतीनं वागतं, कोणाला काय आवडतं आणि जर या घरामध्ये चुकलं तर काय होईल? बरं ठीक आहे, मी मान्य करते तुला उदयदादाने सांगितलेलं नाही आहे, पण तुला स्वतःला माहीत नाही आहे का काय करावं लागतं ते? कारण तू आता इतके दिवस या घरात येऊन राहतेस ना, तुला कळत नाही आहे या घरात गोष्टी कशा आहेत ते? कोणाला कुठली गोष्ट केलेली चालत नाही आहे. मग तरीही तू आमच्या यश बरोबर असं का वागली? यशला का भरीस पाडलं? त्याला हे सगळं करायला का लावलं? हे ती बोलत असते. तेव्हा मात्र सुलक्षणा शांतपणे तिथं उभी असते. त्यानंतर यामीचा जरा तोल जास्तच ढासळत चाललेला असतो हे सुलक्षणाच्या लक्षात येतं. यामी मात्र कावेरीला बोलत असते. इकडे मला तर राग आलेलाच असतो, पण आता यामी बोलत आहे म्हणून ती शांत राहते. कारण सुलक्षणाने ठरवलेलंच आहे कावेरीशी कधी चांगलं वागायचं नाहीये. तिच्यावर फक्त चिडचिड करायची, तिनं कुठलीही गोष्ट केली तरी त्याच्याबद्दल रागच व्यक्त करायचा, हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आता यामी यशकडे येते आणि म्हणते ठीक आहे रे, तिला माहीत नाही, तुला माहीत नाही का मला कोणत्या गोष्टी आवडत नाही आहेत, कोणतं काय असतं? आत्तापर्यंत तू इतकं सगळं माझं ऐकत होता आणि आता अचानक हे सगळं, हा बदल का झालेला आहे तुझ्यात? असं म्हणत ती यशला बोलत असते आणि यश मात्र शांतपणे हे सगळं तिथं पाहत असतो. यशला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि यामी मात्र या सगळ्या गोष्टींचा बाऊ करण्याचा तिथं प्रयत्न करत असते आणि मग ती वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत असते. तेव्हा मात्र यश आणि कावेरी दोघंही शांतपणे तिथं असतात. एकही शब्द उलट बोलत नाही आहेत, कारण जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये आपली चूक आहे. या घरातले नियम आपण मोडलेले आहेत, ही गोष्ट दोघांच्याही चांगलीच लक्षात आलेली असते. त्यानंतर इकडे मा जी आहे ती बोलत असते आणि मग इकडे पुन्हा यामीचं तोंड चालू होतं. इकडे कावेरी काहीच बोलत नसते, शांतपणे फक्त आणि फक्त सगळं ऐकून घेत असते. परंतु कावेरी जेव्हा शांत ऐकून घेते तेव्हा माही म्हणत असतात की ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या सगळ्या गोष्टी करण्यामुळं काही फरक पडत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या फक्त तुझ्यामुळे झालेल्या आहेत असं म्हणत मा पण आता कावेरीला दोष देत असतात. इकडे यामी तर सरळ सरळ तोंडावर म्हणत असते की एकतर आमच्या उदयदादाला तू आमच्यापासून तोडलं आणि आता यश पण तुझ्यामुळं खोटं बोलायला लागलेलं आहे, मा बरोबर खोटं बोलत आहे. जो यश माच्या विरोधात एक शब्द बोलायचा नाही, एक अक्षरी काढायचा नाही आहे, तो यश आज तुझ्यामुळं असा वागत आहे असं म्हणत यामी जी आहे ती इकडे बोलत असते. त्याचबरोबर इकडे मा म्हणतात की बस झालं, तू काय माझं वकीलपत्र घेतलेस का? तुला कोणी सांगितलं एवढं बोलायला आणि हे सगळं करायला? त्याची काहीच गरज नाही आहे. माझं माझं बघून घेईल, तुला या सगळ्या गोष्टी करायची वेळच नाही येणार असं म्हणत मा जी आहे ती यामिनीला गप्प करत असते. यामिनीला असं वाटत असतं की नाही, आपण जे काय करत आहोत ते अगदी बरोबर आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, कारण आता तिला फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे या घरामध्ये भांडं लावून द्यायची आहेत. कावेरी आल्यामुळंच हे सगळं होतंय हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं कांड केलेलं असतं. त्याचवेळी बाबाही तिथं आलेले असतात. बाबाही पाहतात आणि मग ते म्हणत असतात की हे सगळं काय होतंय, कारण यांचा मंडळींचा राग काही केल्या शांत होत नाहीये. त्यांचा राग शांत करण्यासाठी काय करावं लागेल?
हा प्रश्न बाबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. यश मात्र कासावीस झालेला असतो. माला दिलेल्या चिठ्ठ्या ज्या असतात त्या माने यशच्या पुढे टाकून दिलेल्या असतात आणि त्यासोबतच यशला वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर तिथं पायात पडलेली जी चिठ्ठी असते ती माने हातात घेतलेली असते. तेव्हा मात्र कावेरी यशला म्हणू लागते, बघितलं का, असं ती डोळ्यांनी खुणवत असते. आता बघा, मा तुम्हाला ॲक्सेप्ट करणार आहे असं तिचं म्हणणं असतं. परंतु मा ती चिठ्ठी हातात पकडते आणि चुरगळून टाकू लागते. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात आवडलेल्या नसतात. तिला राग आलेला असतो. तिला राग या गोष्टीचा आलेला असतो की हे सगळं जे काही घडत आहे याला जबाबदार ती मुलगी आहे. कारण ऑलरेडी मी एक मुलगा गमावलेला आहे, दुसराही मुलगा गमावू नये याची भीती मला वाटत असते. आणि म्हणूनच मा शांतपणे हे सगळं बघत असते. तिला यशला काही करून त्याच्या पतीच्यापासून दूर जाऊ द्यायचं नसतं. कारण यशच्या बाबतीत लहानपणी जे घडलेलं आहे, त्याची आई याच्याशी ज्या पद्धतीनं वागलेली आहे आणि विना आई वडिलांचं वाढलेलं पोर माने सांभाळलेलं आहे. माने स्वतः त्याला हे सगळं प्रेम दिलेलं आहे. आजपर्यंत कधीच जाणवू दिलेलं नव्हतं की त्याच्या आणि मामध्ये रक्ताचं नातं नाहीये, हे मात्र तिथं स्पष्ट झालेलं असतं. तेव्हा रूममध्ये आल्यानंतर यशचे बाबा मला समजवत असतात, म्हणत असतात की मंडळी एवढा राग बरा नव्हे. तेव्हा मा म्हणतात, तुम्ही जर तुमच्या लाडक्या सुनेची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला आला असाल तर ते बंद करा. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण तुमची लाडकी सून काय वागलेली आहे ना ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. असं इकडं मा बोलत असते. आणि नेमकं दारात आता मंदार आलेला असतो. निशा तिथं असते. निशा मंदारकडे पाहत असते. मंदार निशाकडे पाहत असतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की काका आहेत का, आणि काका आहेत का विचारून ती म्हणते की हो बोलवते, तुम्ही या ना आत या. आणि तो मंदार जो आहे तो निशाकडे ज्या पद्धतीनं पाहत असतो त्यामुळं असं जाणवत असतं की हा मंदार जो आहे तो नक्कीच निशाची फसवणूक करणार आहे. कारण त्याचं इंटेन्शनच ते आहे की त्या घरात घुसायचं आहे आणि कावेरीच्या बाबतीतलं मोठं सत्य समोर आणायचं आहे. हे सगळं त्याने ठरवलेलं आहे. इकडे कावेरी आणि त्याचबरोबर निशा आणि मंदार बोलत असतात. आणि जेव्हा ते बोलत असतात तेव्हा मात्र निशा अगदी लाजत असते, हसून बोलत असते. आणि पहिल्यांदाच निशा असं बाहेरचं कोणीतरी आले आणि त्यांच्याशी बोलत आहे असं झालेलं असतं. इकडे बाबा म्हणत असतात की मी तिच्याबद्दल नाही आहे बोलत, मी तुमच्या लाडक्या मुलाबद्दल बोलतोय. कारण हे बरं नव्हे, तुम्ही यशशी ज्या पद्धतीनं वागत आहात ते मला अजिबात आवडलेलं नाही. यशने त्याची चूक मान्य केलेली आहे तर त्याला तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे मा ऐकायलाच तयार नसते. निशा तिथे येते आणि म्हणते, काका ते मकरंद पाटील आलेत, त्या दिवशी तुम्हाला सोडायला आलेले होते ना, ते मकरंद पाटील आलेले आहेत असं निशा सांगत असते. तेव्हा इकडे काका म्हणत असतात की हो आलोच मी. कारण ते काकांना भेटायला आलेले आहेत, ही गोष्ट काकांना माहितीच असते. आणि मग इकडे माझी समजूत घालत ते असतात. पण आता दारात कोणतरी आले जे आपल्याला भेटायला आलेलं आहे, त्यांच्याशी आपण जाऊन बोललं पाहिजे, ही गोष्ट काकांच्या लक्षात येते. आणि काका म्हणत असतात की मी आलोच असं म्हणत काका जे आहेत ते निघालेले असतात. इकडे निशा जी आहे ती शांतपणे सर्व गोष्टी पाहत असते. आणि निशाचं असं म्हणणं असतं की खरं तर आज यश बरोबर सुलक्षणा जी वागलेली आहे त्यामुळं काकांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे काका जे आहेत ते पाहत असतात. त्यांनाही वाईट वाटलेलं असतं. अशा पद्धतीनं काही घडू नये असं त्यांना वाटत असतं. जेव्हा मात्र इथे आता बाहेर गेल्यानंतर हे सगळं घडत आहे तेव्हा बाहेरून पौर्णिमा आलेली असते. आणि पौर्णिमा हे ती पाहत असते. पौर्णिमा म्हणत असते की अहो तुम्ही चला ना, तुम्ही आलेला आहात ना, मी भाऊजींना बोलवते. तेव्हा तो म्हणतो की नाही मी इथंच थांबतोय, मी आत्ता माझं काम चालू आहे ना, मी इथंच थांबतोय, नंतर आपण बोलूया, नंतर मी येईल. काकांना तेवढं पाठवता का. इकडे यश विचार करत बसलेला आहे. मा निघून गेलेले आहेत आणि यश मात्र खूपच अगदी कासावीस झालेला आहे. तो विचार करत आहे. तेवढ्यात कावेरी धावत येते आणि म्हणते की यश तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तेव्हा यश म्हणतो काय झालं. तेव्हा कावेरी सांगू लागते की माने तुम्ही दिलेलं जी फुलं आहेत ती देवाला वाहिलेली आहेत. आणि मगाशी बघितलं का तुम्ही, माने ते जे तुम्ही लिहिलेलं लेटर होतं त्या फाडू शकल्या असत्या, पण माने ते लेटर फाडलेलं नाही. तर त्यांनी ते जे लेटर आहे ते फक्त चुरगळलं, कारण जाळलं नाहीये. त्या चिठ्ठ्या ते जाळूही शकल्या असत्या पण त्यांनी ते केलेलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का यश, तुम्ही दिलेली जी फुलं होती ती माने देवाला वाहिलेली आहेत.
हे जेव्हा कावेरी यशला सांगत असते आणि खुश झालेली असते, ती म्हणत असते शेवटी तुमच्यात आणि त्यांच्यामधलं जे नातं आहे ते कधीच संपू शकत नाहीये. माझा राग आहे आणि तो थोड्या वेळाने जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत ती बोलत असते. इकडे यश मात्र म्हणत असतो की खरंच तुम्ही ना तुमच्याकडून शिकलं पाहिजे पॉझिटिव्हिटी आणायची. कशी पॉझिटिव्हिटी आणता तुम्ही ते सांगा बरं मला. एवढं सगळं घडत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला होत आहेत, तरीही तुम्ही एवढं पॉझिटिव्ह राहता आणि समोरच्या व्यक्तीलाही पॉझिटिव्ह ठेवत असता, हे यश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत तेव्हा मंदार तिथं आलेला आहे. काका मंदारला भेटायला बाहेर आलेले असतात. काका मंदारशी बोलत असतात, पण काकांच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते. त्याच वेळी इकडे पौर्णिमा पण खुश झालेली असते, कारण एवढा मोठा श्रीमंत माणूस आलेला आहे आणि आपल्या मुलाने त्याच्याशी कॉन्टॅक्ट वाढवले पाहिजे, त्याच्याशी छान पद्धतीनं बोललं पाहिजे, हे सगळं चाललेलं असतं. आणि म्हणूनच ती काकांशी तर तिथे त्या मंदारशी बोलायला आलेली असते. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी झालेल्या असतात. आणि त्यासोबतच जेव्हा मंदार जो आहे तो तिथं बोलत आहे तेव्हा मंदार सगळ्यांना वेड्यात काढत असतो. मंदारच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला फायदा करायचा आहे, या घरामध्ये घुसायचं आहे, आणि एकदा का आपण या घरामध्ये घुसलो की सगळं क्लिअर होणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याच्या डोक्यात असे अनेक विचार चालू झालेले असतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच इकडे आता मंदार जो आहे तो आलेला आहे, म्हणून पौर्णिमा तर खुश झालेली असते. पौर्णिमाचं एवढंच सुरू आहे की आत्ता काहीही असलं तरीही आपल्याला ह्या माणसाशी जुळवून घ्यायचं आहे. त्याने आता सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात, ते गिफ्ट सगळ्यांना देत असतो. तेव्हा निशाला तो गिफ्ट द्यायला येतो, परंतु निशाला जेव्हा गिफ्ट द्यायला येतो तेव्हा मात्र निशा म्हणत असते सॉरी, पण मी तुमचं हे गिफ्ट नाही स्वीकारू शकत, असं म्हणत निशा बोलत असते. आणि निशाला काही करून आत्ता तिचे जे संस्कार आहेत ते तिने दाखवलेले असतात. बाकी सगळ्यांनी यामीसहित सगळ्यांनी गिफ्ट स्वीकारलेलं असतं, परंतु इकडे एकटी निशा आहे ती म्हणत असते की मला नको आहे, कारण मी नाही घेऊ शकत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे मंदार जो आहे तो सगळ्यांशी बोलत असतो. मा तिथं आलेले असतात आणि मा म्हणतात की हो, निशा बोलते ते अगदी बरोबर आहे, कारण निशाने जे काय बोललेले आहे त्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला गिफ्ट नको आहेत ना, मी अशी गोष्ट तुम्हाला देईल तुम्ही नाकारणारच नाही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच मंदार जो आहे तो बोलत असतो आणि मंदार म्हणत असतो की देतो मी तुम्हाला. आणि मग त्याने गावाकडून आणलेला कोकण मेवा जो आहे तो सगळ्यांना देत आहे, तो सगळ्यांशी बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडं पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा आता कावेरीकडे सुलक्षणाच्या समोर ते दिलं जातं आणि त्यानंतर तो निघायला लागलेला असतो. आणि तेव्हा सुलक्षणा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. पण नेमकं त्याच वेळी घडतं असं की तिथं कावेरी आलेली असते आणि कावेरी त्या मंदारला पाहते. कावेरी जेव्हा मंदारला पाहते तेव्हा मात्र कावेरीला धक्का बसलेला असतो आणि कावेरी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ते चुकीचं आहे, तो मंदारच होता, मला माहिती आहे. आणि कावेरी मग चिकूचा रडल्याचा आवाज येतो म्हणून आत येते. कावेरी जेव्हा आतमध्ये आलेली असते तेव्हा मात्र कावेरी पाहते हे सगळं काय घडतंय, हे सगळं भयानक असं आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यातच निशाने ते जे प्रोडक्ट्स असतात त्याने दिलेले ते प्रोडक्ट्स आणलेले असतात आणि निशा जी आहे ती पाहत असते. निशा म्हणत असते की हे सगळं ते आत्ता काकांचे जे मित्र आहेत ना मकरंद पाटील त्यांनी दिलेलं आहे. कावेरीला धक्का बसतो, कारण कुडाळ गौरव ह्या त्यांच्या गावातीलच ते प्रोडक्ट असतात. आणि ते पाहिल्यानंतर मात्र कावेरी जी आहे ती म्हणत असते की हे सगळं, आणि तेव्हाच लगेचच निशा म्हणत असते वहिनी हे तुमच्या गावचेच आहेत ना ग प्रोडक्ट. तेव्हा कावेरी म्हणते हो ना. तेव्हा ती म्हणत असते की कोण आलं असेल, आमच्या गावावरून दुसरं कोण आलं असेल का, हे त्याच्यामुळं घडलंय का, या सगळ्यामागं काय कारण आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा कावेरी हे सगळं पाहत असते तेव्हा निशा तिला म्हणते की नाही ग, दुसरं कोणीतरी आलं असेल, कदाचित आपल्याला तसं जाणवत असेल, हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर
इकडे कावेरी विचार करू लागते. निशा आणि त्याचबरोबर विद्या म्हणतायत, ह्या दोघी म्हणतायत असंच झालं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर हे वेगळं काही झालं असेल तर अवघड आहे. ही गोष्ट ही लक्षात आलेली असते. कावेरी मात्र शांतपणे विचार करत असते. कावेरीचं म्हणणं आहे की ठीक आहे, जे झालंय ते झालंय, पण एवढं पण अशा पद्धतीनं घडायला नको आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे कावेरीला त्या दोघीही बोलत असतात. कावेरीच्या डोक्यातले विचार काही थांबत नसतात. कावेरी म्हणत असते की नक्कीच तो मकरंद जो आहे तो मंदार नसावा. जर का तो मंदार असेल तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याचबरोबर मंदार या घरात घुसून नक्की काय करण्याचा विचार करतोय, त्याच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी जी आहे ती आता बोलत असते आणि त्यानंतर कावेरीने पुढे प्लॅन करायचं ठरवलेलं आहे, मा आणि त्याचबरोबर यशला एकत्र आणायचा. कावेरी विद्याशी बोलत असते. ती म्हणत असते आपण काय करूया, यशला लागलंय अशी ॲक्टिंग करूया आणि यशला लागलंय अशी ॲक्टिंग केल्यानंतर मग मात्र आपण त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. यशला लागले हे कळलं की मा धावत येतील आणि मग मा आणि यश यांच्यामधला दुरावा नष्ट होईल. हे सगळं छान असं प्लॅनिंग चाललेलं असतं. परंतु घडतं असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र मा येऊन ते बोलणं ऐकते. आता माने ते बोलणं तर ऐकलेलं असतं, परंतु इकडे आता सगळ्यांचं एवढं छान प्लॅनिंग चालू आहे. बाबा तिथं आहेत, कावेरी, विद्या, संदीप, निशा, यश सगळेजण तिथं आहेत आणि सगळेजण एकच प्लॅन करत आहेत आणि तो म्हणजे की माने इथे यशला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. माने ॲक्सेप्ट करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी आहे. इकडे माने हे बोलणं तर ऐकलेलं आहे. आता कावेरी यशला घेऊन मंदिरात जाणार असते. ती यशला सांगते की आपण उद्या मंदिरात जाऊया. जेव्हा कावेरी यशला घेऊन मंदिरात निघालेली असते तेव्हा तिथे गेल्यानंतर कावेरीचा जो पदर आहे तो अलगद यशच्या डोक्यावरून बाजूला होतो आणि त्यांच्या दोघांचं जे नातं आहे ते छान पद्धतीने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढं सगळं घडत असतं, परंतु कावेरी मात्र पॉझिटिव्हिटी सोडत नाही आहे. तिच्यातल्या पॉझिटिव्हिटीमुळंच हे सगळं छान पद्धतीनं होत आहे हे मात्र लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच कावेरी आहे ती इकडे माशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण आता माला मात्र राग आलेला असतो, कारण मला ही गोष्ट काही पटत नाही आहे. इकडे यांच्यामध्ये हे चाललेलं जे काय आहे ते माझ्या विरोधात हे अशा पद्धतीचा प्लॅन करतायत, ही गोष्ट मात्र मला सहन झालेली नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.